हत्या अशा प्रकारचं धाडस कुणाचं होणार नाही, अशी शिक्षा, कठोर शिक्षा ह्या मंडळींना होणार आहे। बीड जिल्ह्यामध्ये मागच्या आपण काही दिवसापासून अत्यंत क्रूरपणे एक आमचा सहकारी सरपंच याची हत्या झाली। आपण सगळ्यांनी त्याच्या संदर्भामध्ये पूर्ण महाराष्ट्र हळहळ करतोय आणि अशा संदर्भामध्ये ज्यावेळेस सभागृहामध्ये हा विषय आला त्यावेळेस देशमुख कुटुंबांना न्याय मिळावा याच्याकरता आमचे नेते मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्युडिशियल इन्क्वायरी आणि त्याचबरोबर आयजी लेवलच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून SIT नेमलेली आहे आणि अशा या आरोपामध्ये जे पण कोणी आरोपी आहेत मग ते मास्टर माइंड असतील किंवा अजून त्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असणारे असतील त्या सगळ्यांना कठोर शिक्षा होण्यासंदर्भातला निर्णय आज आमच्या नेत्यांनी आदरणीय देवेंद्र भाऊंनी घेतलेला आहे। बीड किंवा महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची घटना परत घडू नये किंबहुना अशा प्रकारच्या ज्या पण काही वृत्ती तयार होत आहेत त्यांना एक प्रकारची दहशत निर्माण हो याच्याकरता आदरणीय मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे आणि 99% आज आम्हाला या निर्णयाच्या माध्यमातून समाधान वाटते की नक्कीच देशमुख कुटुंबाला या माध्यमातून न्याय मिळेल। ज्या दिवशी या आरोपींना फाशी होईल, ज्या दिवशी खऱ्या अर्थानं या आरोपातले सगळे गुन्हेगार हे फासावर लटकतील त्या दिवशी पूर्ण महाराष्ट्राला 100% याचं समाधान लागेल। त्यामुळे देवेंद्रजींनी घेतलेला निर्णय हा SIT असेल किंवा ज्युडिशियल इन्क्वायरी असेल या माध्यमातून लवकरच या आरोपींना सजा मिळाली जाईल। पोलिसांची पाठराखण परभणी केसमध्ये करताना दिसतं असे आरोप आले आहेत। सोशल मीडियावर व्हायरल झाले जिथे पोलीस त्या लोकांच्या घराची तोडफोड करतात। त्याच्यामध्ये पोलीस PI सस्पेंड केलेला आहे आणि इतर पोलीस जे दोषी नव्हते, बघा पोलिसांचं काम आहे कायदा सुव्यवस्था शांतता राखणं आणि ते काम ते योग्यतेने करत होते। कारण की उग्र असं स्वरूप ज्या काही 100-200 लोकांनी घेतलं होतं त्यांना कंट्रोल करण्यासाठी जी परिस्थिती त्यावेळी पोलिसांना वाटली ती त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळलेली आहे आणि ज्या एका PI घोरबांड यांना तात्काळ सस्पेंड केलेले, त्यामुळे जे दोषी पोलीस होते त्यांच्यावर कारवाई झालेली आहे। इतर पोलीस त्यांच्या पद्धतीने चांगलं काम त्या ठिकाणी करत होते। सूर्यवंशीचा नातेवाईकांचा कॉल आला, सांगणं आहे की त्याला कुठल्याही प्रकारची आधीची इजा काही होती नाही आणि पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये याच्यात जी पण आता ज्युडिशियल इन्क्वायरी होणार आहे याच्यात जी पण SIT आदरणीय IG दर्जाच्या ऑफिसरच्या माध्यमातून होते त्याच्यात मी सांगितलं ना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांचा संबंध आला आहे त्या सगळ्यांना याच्यामध्ये आरोपी करण्यात येईल आणि त्यांना सगळ्यांना कडक शासनाच्या माध्यमातून कडक प्रकारची शिक्षा केली जाईल अशा प्रकारचे निर्देश आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील युवा सरपंच कैलासवासी संतोष देशमुख याच्या निगृण हत्येप्रकरणी माझ्यासह काही सदस्यांनी 101 द्वारे झालेल्या चर्चेत सहभाग घेतला। आम्ही ज्या मागण्या केल्या त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद सभागृहाचे आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी दिलेला आहे। त्यांनी केलेल्या निवेदनामधून या संबंधित पूर्ण पाळमुळं खोदून काढायचं सरकारनं ठरवलेलं आहे। यामध्ये IG लेवलच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून या निगृण हत्येचा संपूर्ण तपास SIT द्वारे केला जाणार आहे। त्याचबरोबर आमची न्यायालयीन चौकशी मागणी होती, तीही मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केलेली आहे। त्यामुळं इकडं IG लेवलचे अधिकारी तपास करतील, इकडे न्यायालयीन चौकशी होणार आहे आणि या दोन्हीमधून बीड जिल्ह्यातील संपूर्ण गुंडाराजाचा खात्मा या निमित्तानं होईल अशी आम्हाला आशा आहे। आम्ही आजच्या निवेदनावर संपूर्ण समाधानी असून खऱ्या अर्थानं आमचं समाधान कधी होईल तर संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे पण सहभागी होते त्या सहभागी होणाऱ्यांना ज्यावेळेस फाशी होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं आमचं समाधान होईल। पण या निमित्तानं कुटुंबियांच्या सोबत आम्ही आहोत, बीड जिल्ह्यातील नागरिकांसोबत आम्ही आहोत आणि या निमित्तानं जे काही दुःख त्या कुटुंबावर कोसळलं आहे त्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत इतकंच निवेदन या निमित्तानं करणार आहे। त्याचबरोबर
सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी जो माझ्या मतदारसंघातल्या रामलिंग मुदगडचा हा एक युवा कार्यकर्ता, हा पुण्यातून राहायला गेला आणि पुन्हा लॉ करण्यासाठी परभणीला आला आणि परभणीच्या घटनेमध्ये याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबियाला शासनाकडून 10 लाखाची मदत या निमित्ताने दिलेली आहे. त्यावरही आमचं समाधान आहे. मी स्वतः कुटुंबात सांत्वन करायला जाणार आहे. त्यामुळं याचीही न्यायालयीन चौकशी या निमित्तानं जे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्याचीही न्यायालयीन चौकशी ची घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे. त्यामुळे दोन्ही प्रकरणी न्यायालयीन चौकशी होत असून संतोषाई कुटुंबियाला पहिल्यांदा हत्याच्या कुटुंबामध्ये आपण कधी हत्या झालेल्या मदत करत नाही सरकार, पण या निमित्तानं पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 10 लाख रुपयाची घोषणा संतोषाई कुटुंबियाला देण्याचं मान्य केलं आहे. तसं काही पैसे देण्यानं काही समाधान होणार नाही, भरून येणार नाही, पण काही ना काही मदत शासनानं करावी अशी मागणी आमची होती. त्यालाही प्रतिसाद माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिल्यामुळं मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानणार आहे. या निमित्तानं महाराष्ट्रातील जनतेला, पूर्ण देशमुख कुटुंबियांना मी आश्वस्त करू इच्छितो की या प्रकरणाची संपूर्ण पाळंमुळं उचलून निघून जे काही लँड माफिया असेल, वाळू माफिया असेल, भूमाफिया असेल, जे काही माफिया राज चाललेलं आहे याच्यावर संपूर्ण अंकुश घालण्याचं काम किंवा ठरवलेलं आहे आणि लवकरच तुम्हाला दिसून येईल असं माझं या नेत्यानं म्हणणं आहे.